नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो. तर मित्रांनो, आता नागराजचा डाव त्याच्यावरच उलटलेला असतो मित्रांनो. आणि आगीचा भडका पाहून प्रतिमाची स्मृती अखेर परत आलेली असते. तर मित्रांनो, खूप मोठ्या सत्याचा खुलासा आता 22 वर्षापूर्वी झालेल्या अपघाताचं आता रहस्य उलगडणार आहे मित्रांनो या भागामध्ये. आता प्रियाला समोर पाहून प्रिया ही तन्वी नसून सायली खरी खरी तन्वी म्हणजे प्रिया ही तन्वी नसून सायली खरी तन्वी असल्याचं सत्य प्रतिमाने सगळ्यांसमोर सांगितलेलं असतं. सायलीला भेटली तिची हरवलेली आई. आता इकडे नागराजने आग लावून प्रतिमाला घाबरवण्याचा प्रयत्न करत असतो. पण मित्रांनो, त्याला भीती वाटत असते की प्रतिमाचा चेहरा तर आता ठीक झालाय, कदाचित तिची स्मृती देखील परत येईल असं त्याचं. मग असं झालं त्याचं काही खरं नाही असं त्याला वाटत असतं. तर मित्रांनो, त्यामुळे तो गार्डन मध्ये आग लागतो आणि प्रतिमाला घाबरवतो. प्रतिमा खूप घाबरते, खूप अस्वस्थ होते. तिच्या समोर 22 वर्षापूर्वीचा झालेला तो अपघात आठवतो मित्रांनो तिला. आणि मित्रांनो, आता महिपत तिला लाकडाने जाळत असतो. प्रतिमा खूप मोठ्याने ओरडते. तन्वी म्हणून मोठ्याने ओरडल्याचा आवाज ऐकून रविराज आणि सुमन दोघेही धावत पळत गार्डन मध्ये येतात. रविराजांना समोर पाहून प्रतिमा त्यांना मिठी मारते. प्रतिमा रविराजांना बोलते, हो माझी तन्वी कुठे आहे? तन्वीला बोलवा, ती ठीक आहे ना? रविराज तर प्रतिमाला खूप शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. पण मित्रांनो, प्रतिमा इतकी अस्वस्थ झालेली असते की तिला रविराजांचं बोलणं समजत नाही. ती सतत तन्वी तन्वी करत असते. आता रविराज अर्जुनला कॉल करतात आणि झालेला सर्व प्रकार सांगतात. तर मित्रांनो, अर्जुन आणि सायली दोघेही आता धावत पळत जे आहे ते किल्लेदारांच्या घरी येतात. तर त्यांच्यासोबत प्रिया सुद्धा आलेली असते. सायलीला समोर पाहून प्रतिमा सायलीला मिठी मारते आणि बोलते, माझी तू तर ठीक आहेस ना? तिच्या तोंडावरून हात फिरवत असते. प्रतिमाचे हे वागणं पाहून घरातले सर्वजण खूप थकावतात. सुमन बोलते, वहिनी हे काय करता? ही आपली तन्वी नाही, ही सायली आहे. आपली तन्वी तर ही आहे असं बोलून आता सुमन जे आहे ते प्रतिमाला सांगते. तर मित्रांनो, सुमन प्रिया जवळ जाते, तिची ओळख सांगते. प्रतिमा सायलीलाच तन्वी बोलत असल्यामुळे प्रिया खूप घाबरत असते. तिला भीती वाटत असते की या प्रतिमाची स्मृती जर परत आली नसेल ना. प्रतिमा 22 वर्षापूर्वी झालेला अपघात तो डिटेलमध्ये घरातल्या सर्वांना सांगत असते. त्याचं काय सत्य सगळं सांगत असते. तर सत्य ऐकून घरातल्या सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. प्रिया मात्र खूप थरथर कापत असते. तिला आता काय करावं हे सुचत नसतं. मित्रांनो, आता येणाऱ्या भागात प्रतिमाची स्मृती परत आलेली आहे. 22 वर्षापूर्वी झालेल्या अपघाताचे सत्य उघड झाल्यामुळे पण आता घरातले सर्वच जण प्रिया आणि सायली या दोघी मधली खरी तन्वी कोण आहे हे शोधण्याचा आता प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.